नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या युट्यूब चॅनलवरती। मागच्या वेळेस तुम्ही बघितल्यात गुहागरवरून आम्ही निघालो होतो आणि साताऱ्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला दाखवला। अचानक आमचा प्लॅन झाला पुण्याला जायचा, त्यामुळे मग हा व्हिडिओ स्पेशली पुण्यातला व्हिडिओ असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये आता आम्ही पुण्यापर्यंत जातोय तर त्याची थोडीशी रोड अपडेट द्यायचा प्रयत्न करू आणि पुण्यात जर काही 2-4 ठिकाणी फिरलो तर ती ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करू। तुर्तास मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, मागचा टनल क्रॉस केल्यावरती आहे ना, आता आपण डायरेक्ट पुढे पुण्याच्या दिशेने जातोय। हा आहे मुंबई बँगलोर हायवे, जो की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो मी। इथून आता पुणे आहे ना, जवळजवळ 70 ते 75 किलोमीटर इतकंच आहे, म्हणजे हार्डली 1 तासाभराचा प्रवास फक्त राहिला आहे। आणि जर रोड बघाल ना, जो आता आम्ही बघतोय तर तो एकदम सुस्थितीत आहे आणि हायवे असल्या कारणाने आहे ना मक्खन सारखा म्हणायला हरकत नाही। त्यामुळे एकदा तुम्ही बघा, फक्त या रोडवरती आहे ना, इथे आता मी 2-4 साइन बोर्ड बघितले, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की 80 ची स्पीड लिमिट आहे। त्यामुळे तुम्ही जर कधी प्रवास करताय तर स्पीड लिमिट पाळा, नाहीतर मग कॅमेऱ्यामध्ये काही झालं तर नक्कीच तुम्हाला फाईन भरावा लागेल। तर मित्रांनो, कात्रजचा टनल सोडल्यावरती आता आपण एक साधारण 5-10 मिनिटात आहे ना पुण्यामध्ये येऊन पोहोचलोय। कधी ठरवलं ना की या ठिकाणी येऊ असं, म्हणजे इच्छा तर होती, बट अचानक म्हणतात ना, देव बोलवतो आणि आपण येतो, तसं झालं। आणि तुम्ही बघताय माझ्या मागे आहेत आपला बाप्पा लाडका। पुण्यातल्या ठिकाणी आल्यानंतर पहिलं यायचं कुठे तर ते म्हणजे श्री दगडूशेठ हलवाईला दर्शनासाठी, आणि आल्या पहिलं दर्शन झालं। सुप्रभात मंडळी, काल आपण होतो पुण्यामध्ये आणि पुण्यातून रात्री आपण थोडा उशीर आलो, त्यामुळे पुढचा प्रवास दाखवला नाही। पण आज आता आहे 3 तारीख आणि सकाळी आता ॲक्च्युली आपण आहोत कुठे, मोशी ना, मोशीमध्ये आहोत। पुण्यापासून हार्डली 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर आज आम्ही आता जातोय कुठे हे अजून डिसाईड केलेलं नाही, बट बाहेर तर पडलोय, मेन रोडला आता आलो आम्ही। तर आता बघूया, ज्या ठिकाणी जाऊ त्याच्या आधी तुम्हाला सांगेन की ते बघण्यासारखे जी ठिकाणे असतील आणि त्या ठिकाणी आम्ही जाणार असू तर त्याबद्दल तुम्हाला सांगेन। तर आता आपण ह्याच्या आधी पुण्यात बऱ्याच वेळा आलो होतो, बट असं स्पेशल व्हिडिओसाठी वगैरे कधी नाही। तर आज जाण्याचे आलो आहे, तर थोड्याशा आठवणी इथल्या ठेवण्यासाठी म्हणून आपण आता हाच व्हिडिओ करतो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। इथेच आता आम्ही जिथून बाहेर पडलो ना अपार्टमेंटमधून, तर मेन रोडलाच या पलीकडे इथे डीमार्ट आहे। तर म्हटलं थोडंसं डीमार्टला फिरून घेऊया, आवडलं तर मग डीमार्टला जाऊया। आणि अजून एक गोष्ट मित्रांनी सांगणार की पार्किंग लॉट मस्त केला आहे। स्टार्टिंगला आता तुम्हाला असं वाटतं की पत्रे आहेत, बट ॲक्च्युली पत्रे नाहीत, वरती सोलार पॅनल लावलेत, म्हणजे त्याच्यामुळे ना थोडीशी एनर्जी वगैरे सेव्ह करता येऊ शकते। असं तुम्ही असं बघताय ना, तर तुम्हाला पण असं वाटेल की पत्रे वगैरे आहेत। जवळूनच आम्ही ज्यावेळेला बघितलं ना तर ते दिसतं। सो खूप छान अशी आयडिया आहे आणि इथल्या डीमार्टची आता मला ती आयडिया आवडलेली आहे। सो आतमध्ये जाऊया आणि काय घेता येते की बघूया, म्हणजे आवडलं तर घेऊया आणि मग तिथून मग पुढचा काय प्रवास असेल तर तुम्हाला दाखवा।
आलो. फक्त ही एक गोष्ट आम्ही घेतली डीमार्टमध्ये, जी की आम्हाला अर्ध्या किमतीत पडली. 390 समथिंग काहीतरी प्राईज आहे त्याची, बट ती 150 रुपयाला पडली. अशा काही गोष्टी आहेत डीमार्टमध्ये की तुम्हाला तिथे कमी किमतीत मिळून जातात आणि बऱ्यापैकी छान असतात. म्हणजे असं काही नाही की ब्रँडेड आहे वगैरे, डुप्लिकेट असं वगैरे काही नाही. तर चांगल्या गोष्टी असतात आणि त्यातलीच एक जी आता ही उपयोगी ठरेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पुण्यातून निघाले साताऱ्याकडे. आजचा व्हिडिओ आपला ह्या ठिकाणी संपवतो आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.